आम्ही मजा मस्ती करत होतो, पण तो व्हिडिओ व्हायरल कोणी केला वगैरे आम्हाला काहीच माहीत नाही अजून. खड्ड्यांमध्ये त्यांच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असे ते बोलत होते, तर तेच मला सुचलं आणि मीही बोलले. ते किती खड्डे आहेत बघा, ह्याच्यात समजून पण नाही ते, कारण की खड्ड्यांचाच रस्ता शोधावा लागतोय आपल्याला. आम्हाला एवढंच वाटतं की आमचे रस्ते चांगले बनवून द्यावे. दुसरे शहरी भागातले रस्ते सगळे करतात, पण ग्रामीण भागातले रस्ते कोण करायलाच नाही बघत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 मुली ज्यांचा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती धुमाकूळ घालतोय, कारण की गावातील रस्ता नेमका कशा स्वरूपामध्ये खडतर आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न एका शालेय विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसोबत केला होता. आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरती धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. सध्या आपण त्याच कर्जत तालुक्यातील या गावामध्ये उभे आहोत, ज्या ठिकाणी ती स्वतः ज्योत्स्ना आपल्यासोबत देखील आहे. तिला नेमकं विचारणार आहोत की नेमकं हे सुचलं कसं. ज्योत्स्ना, हे नेमकं सुचलं कसं तुला, कारण की रिपोर्टिंग करतेस तू, हे रिपोर्टिंग नेमकं सुचलं कसं आणि ह्या रस्त्याची दुरावस्था किती वर्षांपासून आहे? रस्त्याची दुरावस्था पहिल्यापासूनच आहे. हे सुचलं म्हणजे आम्ही सर्व मैत्रिणी चाललेलो तेव्हा तिथे रस्त्यात आम्ही व्हिडिओ फोटोज वगैरे काढत चाललेलो. आम्ही रस्त्यात व्हिडिओज फोटोज वगैरे काढत मजा मस्ती करत चाललेलो, तर तिथं रस्ते दिसले, त्याच्यावर असं वाटलं की ह्यांच्यावर काहीतरी व्हिडिओ करावी म्हणून ती व्हिडिओ केली. बातमी बघतेस तू? हो, ABP माझा चॅनल बघते दररोज. मग काय वाटलं असं तुला की ही दुरावस्था जी आहे ती दाखवली पाहिजे असं? कारण इथले तर व्हिडिओ वगैरे कोण बनवणार नाही किंवा इथल्या रस्त्यांबद्दल कोण सांगणार नाही की हे चांगले करा वगैरे म्हणून. पण भीती नाही वाटली? नाही, आम्हाला माहिती नव्हतं व्हिडिओ व्हायरल झाले. दुसऱ्या दिवशी समजले व्हिडिओ व्हायरल झाले. आम्ही मजा मस्तीमध्ये ही व्हिडिओ केलती. ज्योत्स्ना तिथे रिपोर्टर आहे आणि तू एक प्रतिक्रिया देतेस नागरिक म्हणून, बरोबर? मी नेहा, ही ज्योत्स्ना. हा, तू प्रतिक्रिया देतेस, काय सांग? मला फक्त एवढंच सांगायचं होतं की रस्ते आम्हाला चांगले बनवून द्यावे, असंच माझं म्हणणं होतं. आणि जसं की नेहा मला विचारत होती तेव्हा त्याच दिवशी आम्हाला शिकवलं होतं की द्रुतगती महामार्ग, किंवा आमचे सर बोलले होते की त्यांना येण्यासाठी ते तिकडनं लांब नाही येतात शाळेमध्ये, तर खड्ड्यांमध्ये त्यांच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही असे ते बोलत होते, तर तेच मला सुचलं आणि मीही बोलले. ते पण आज तुम्ही एवढ्या व्हायरल झाल्यात, तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये फेमस झालेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? फोन बिनी आलेत की नाही? हो, आलेले. खूप छान वाटतंय आणि आम्हाला कल्पनाही नव्हती की आम्ही एवढे व्हायरल होऊ म्हणून. आम्हाला असं वाटलं की म्हणजे काही रस्ते बनत आहेत आणि आमच्या गावाकडचे रस्ते काही बनत नाही. सो आम्हाला एवढंच वाटतं की आमचे रस्ते चांगले बनवून द्यावे आणि विद्यार्थ्यांना किंवा वृद्धांना हे येण्या जाण्याचे काही रस्ते आहेत त्यामुळे अडथळे येतात. सो एवढंच सांगेल. दीदी, तुझं नाव काय आणि तू स्वतः कॅमेरा पकडलास, बरोबर? हो, माझं नाव मानसी दिनेश पवार. मी त्यावेळेस कॅमेरा पकडला होता आणि ते रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, ते मीच म्हणाले होते. कारण की तिथे असं कळतच नव्हतं की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत. कारण की बघा किती खड्डे आहेत बघा, ह्याच्यात समजून पण नाही ते, कारण की खड्ड्यांचाच रस्ता शोधावा लागतोय आपल्याला. तर आम्हाला हेच दाखवायचं होतं. तेव्हा साधारण शाळेमध्ये येण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास तुमचा असतो? किती किलोमीटर असतं? साधारण किती असेल? साधारण तू कुठल्या गावची आहेस? आम्ही याच गावचे. आम्ही जवळचे आहोत, म्हणजे मी सांगवीची आहे, ही खांडप्याची आणि तू कुठली आहे? मुलगा. ही मुलगावची आहे. पण आमच्या मैत्रिणी दररोज तिथनं येतात, त्यांच्या अडचणी, त्यांना सालपे वगैरे तिकडनं येतात, त्यांच्या बाजूनी गाड्या वगैरे जातात, त्यांच्या अंगावर पाणी वगैरे पडतात, त्यासाठी आम्ही ती व्हिडिओ केली. आमच्या शाळेचे ड्रेस सफेद कलरचे आहेत ना, मग पाणी उडल्यामुळे ते खराब होतात, तर आम्हाला वापस बदलावं लागतं, यावं लागतं. त्यासाठी शाळेत येताना अडचणी होतात. परत खड्ड्यांमुळे जे वृद्ध व्यक्ती असतात, लहान मुलं असतात, जाताना खड्ड्यांमुळे त्यांच्या मानेला आचका, कमरेला आचका बसतो, त्यामुळे त्यांनाही त्रास होतो. तर आम्हाला वाटलं बोलावं त्याबद्दल. गाड्यांमध्ये कधी कधी बिघाड होतो, कारण गाड्या खड्ड्यांमध्ये अडकून नसते. खड्ड्यांमुळे गाड्यांमध्ये कधी कधी बिघाड वगैरे होतो. तू एवढं चांगलं वक्तृत्व आहे तुझं, साधारण तुला काय बनायचं आहे नेमकं हे सगळं करत? खरं तर तुम्ही एकदम हसी मजाकमध्ये तो व्हिडिओ बनवला होता असं तू सांगितलं. आम्ही मजा मस्ती करत होतो, पण तो व्हिडिओ व्हायरल कोणी केला वगैरे आम्हाला काहीच माहीत नाही अजून. मला स्टेनो बनायचं आहे. पण वक्तृत्व तुझं चांगलं आहे. हा, वक्तृत्व चांगलं आहे, पण स्टेनो आधीपासून ठरवलंय ना की मला बनायचंच आहे.
या रस्त्यांबाबत तू नेमकं काय सांगशील? आणखी कुठल्या कुठल्या भागातले रस्ते असतात की जे प्रामुख्यानं तू हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाबी समोर आलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्या लोकप्रतिनिधींनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असं तुमच्या घरच्यांच्या नाही लोकांशी? नाही, बातम्या म्हणजे चॅनलवाले करतात कॉल, पण लोकप्रतिनिधी वगैरे कोणी नाही. त्या रस्त्याचं काही बनवतील असं काही? हा, रस्ता बनवायला हवाय, कारण ग्रामीण भागातले रस्ते खूप खराब आहेत. दुसरे शहरी भागातले रस्ते सगळे करतात, पण ग्रामीण भागातले रस्ते कोण करायलाच नाही बघत आहे. तो व्हिडिओ बनवताना तुम्ही रिटेक वगैरे केला होता? नाही फर्स्ट टाइम होतं आमचं सगळं. शाळेचं काम होतं म्हणून आम्हाला तिकडे पाठवलेलं. तर माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या मम्मीचा फोन घेतलेला, तर असेच व्हिडिओ फोटोज वगैरे काढत चाललेलो. तेवढ्यात तिथे खूप सारे खड्डे होते म्हणून एक त्याच्यावर व्हिडिओ केली. ते पप्पांशी घरी काही संपर्क करतायत काही लोक दुसरे? हां, काय बोलतात? खूप की तुमच्या मुलीने छान केलं, आम्हाला तिच्याशी बोलायचं वगैरे असं तसं सगळं खूप काय. आता काय तुमच्या तिघींचं थोडक्यात म्हणणं काय असेल? काय रस्ते रस्ते नीट व्हायला पाहिजेत, जास्त भारी नको, किंवा साधे खड्डे तरी बुजवून द्या. आता पावसाळी तर रस्ते होऊ नाही शकत, खड्डे तरी बुजवले पाहिजेत कारण इतकंच की म्हणे. पावसाळ्यात खड्ड्यांची खोली किती येते माहीत नाही पडत ना, तर गाडीला आचके बसतात. त्यामुळे ते खड्डे जरी बुजवून दिले तरी चालेल. ना, गाड्यांना पण त्रास होतो, परत वृद्ध माणसांना, आम्हाला शाळेत येता जाताना पण त्रास होतो रस्त्यां खड्ड्यांमुळे. तुमच्या तिघींचं नाव काय? माझं नाव नेहा आत्माराम घारे, हिचं ज्योत्स्ना रोहिदास मुकणे आणि हिचं मानसी दिनेश पवार. आता पुढे काय? आता समस्या तर दाखवलेली आहे, हो. पण पुढे काय? पुढे आता हीच की रस्ता सरकारने हा रस्ता करून द्यावा, हीच अपेक्षा. प्रशासनाने काहीतरी दखल घ्यावी आणि हा रस्ता देखील तात्काळ बुजवावा अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे. विकास माने, एबीपी माझा, कर्जत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.